हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे गाईज, महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. तर अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, या योजनेबद्दल मी तुम्हाला इथं माहिती सांगणार आहे. संपूर्ण माहिती की महिलांसाठी कशी स्टार्टअप योजना यांनी सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने. याबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. महिलांसाठी स्टार्टअप कशा पद्धतीने होणार, बिझनेससाठी वगैरे बिझनेस वगैरे करतात व कशा त्यांना आपला रोजगार मिळू शकतो, त्याच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ आवश्यकपणे चांगल्या प्रकारे बघून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण इथं अप्लाय करू शकतात अशा योजनेमध्ये. ओके, तर कशा प्रकारे आपल्याला अप्लाय वगैरे करायचं म्हणजे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही या शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि चॅनलमध्ये नवीन असाल चॅनल सबस्क्राईब जरूर करून ठेवा, की दररोज डेलीचे मी 2 ते 3 व्हिडिओ टाकत असतो जॉब रिलेटेड योजनेबद्दल. आपल्याला ते बेनिफिट्स होईल त्यासाठी. चला काही सुरू करूया व्हिडिओला आता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आता मी PDF फाईल ओपन केलेली आहे. जसं की महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. तर या योजनेसाठी असणार आहे राबवण्यास मान्यता देण्याबाबत. ओके, तर या जे महाराष्ट्र शासनाकडून आता नवीन योजना आलेली आहे त्या योजनेवर बघूया. दिनांक 9 जुलै 2024. 9 जुलैला ही योजना राबवण्यात आलेली आहे. तर कशा प्रकारे इथं आपण बघूया. आता प्रस्तावना वाचूया आपण. प्रस्तावना वाचून घेऊया. संदर्भ. तर महाराष्ट्र शासन च्या निर्णयानुसार 5/2/2018 महाराष्ट्र सोसायटी नवनिर्मित सोसायटी दिनांक 25/6/2024 चे पत्र. ओके, त्यानुसार हे असणार आहे इथं प्रस्तावना. तर महिला नेतृत्वातील स्टार्टअपला विविध प्रकारची आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते असे दिसून आले आहे. त्या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय पुरेशा निधी अभावी यशस्वी होणे जिकिरीचे ठरते. ओके, त्यामुळे त्यांनी महिला नेतृत्वाखाली स्टार्टअप शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून उदयास येणारे स्टार्टअप यांनी सुरुवातीपासून प्रोत्साहन करून राज्यातील सुरू असणाऱ्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे व तसेच प्रोटोटाईप बनवणे इत्यादी करिता देखील त्यांनी सहाय्य करणे आवश्यक आहे. महिला नेतृत्वाच्या स्टार्टअप यांनी आवश्यकतेप्रमाणे आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास संजीवनी मिळेल, अशा प्रकारे इथं प्रस्तावना आहे. ओके, तर त्यानंतर लिहिलं गेलेलं आहे इथं. एवढं तुम्हाला समजलं असेल. तसेच यांच्याद्वारे अन्य महिला देखील रोजगार उपलब्ध होईल. म्हणजे यांनी कधी स्टार्टअप चालू केलं तर वेगळ्या ज्या महिला असतील अन्य महिलांना पण रोजगार इथं भेटेल. ओके, त्याच्यानंतर इथं महिला नेतृत्व स्टार्टअपमुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेनुसार आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील. अशा ह्या विकसितद्वारे महिलांच्या आत्मनिर्भरासाठी वाढवून त्यांच्या स्टार्टअप विकासाच्या माध्यमातून उद्योगांचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल, अशा प्रकारे यांनी काढलेलं आहे. तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील हा स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल. ओके, म्हणजे ग्रामीण भागमध्ये खेड्यापाड्यांमध्ये पण स्टार्टअप करून त्यांना खेड्यागाळातल्या महिलांना सुद्धा इथं रोजगार निर्माण होईल. याकरिता त्यांनी महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके, त्याच्यानंतर इथे शासनाचा निर्णय. राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यातील महिला राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे शासनाने यांना निर्णयाने मान्यता दिलेली आहे. शासनाने निर्णय घेतलेला आहे, यांना निर्णय दिलेला आहे. त्याच्या निर्णयामध्ये बघूया आपण योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप. 1 नंबरचा आपण बघूया योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप. तर सगळ्यात अगोदर महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप पाठबळ देणे. त्याच्यानंतर
महाराष्ट्रातील महिला नेतृत्वाखाली स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेला स्टार्टअपचा व्यवस्थापक व वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे, अशा प्रकारे याचा दुसरा नियम आहे. त्याच्यानंतर राज्यातील महिला यांना स्टार्टअप आणि स्वावलंबी आत्मनिर्भर करणे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्रातील ओळख निर्माण करणे, म्हणजे महिलांना पण एक ओळख निर्माण करण्यासाठी शासन इथं मदत करत आहे. ओके, नवीन ओळख करू शकता तुम्ही, मोठा स्टार्टअप जर बिझनेस झाला आपला तर. त्याच्यानंतर महिला स्टार्टअप माध्यमातून रोजगार निर्मिती चालना, त्यानंतर देऊन बेरोजगारी कमी करणे, म्हणजे महिलांनी बिझनेस स्टार्टअप केला बाकीच्या ज्या महिला त्यांना काम भेटेल व बेरोजगारी दूर होईल महाराष्ट्रातील, असा हा निर्णय आहे. या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे विनिविष्ट करण्यात येईल. आलेल्या मागासवर्गीयातील महिला व आर्थिक मागासवर्गीयातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात येईल, अशा प्रकारे आहे. म्हणजे 25% जे इतकी जे एकूण योजनेतील एकूण तरतुदीतील 25% इतकी रक्कम शासनाद्वारे विनिविष्ट करण्यात आलेले मागासवर्गीयांना महिला, म्हणजे त्यांना 25% रक्कम वगैरे ते काय ते करणार आहे, याच्यामध्ये काय करणार आहे ते इथं पुढील प्रमाणे आपण बघूया. 25% रक्कम जे त्यांची शासनाद्वारे निविष्ट करण्यात म्हणजे काढण्यात येईल, असं तिथं लिहिलेलं आहे. राज्यातील महिला व नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपच्या उलाढालीनुसार किमान त्यांना 1 लाख ते 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला 1 लाखापासून ते 25 लाखापर्यंत इथं त्यांना आपल्याला शासनाकडून लोन मिळण्यात येईल. म्हणजे स्टार्टअप करण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत, म्हणजे तुम्हाला महिला नेतृत्वाखाली तुम्हाला लोन भेटेल 25 लाखापर्यंत, 1 ते 25 लाखापर्यंत, अशा प्रकारे ते आहे. योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता, या पात्रताबद्दल अत्यावश्यक आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हे नीट ऐकायचं पात्रतासाठी घ्यायचं, तुम्हाला पात्रता इथं नीट ऐकून घ्यायचं आहे. मी चालू करतो आता इथून. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ प्रोबेशन ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेड, मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वाखाली स्टार्टअप. आपल्याला इथं भारत सरकारच्या इथं उद्योगासाठी स्टार्टअपसाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं इथं. ओके, त्याच्यानंतर आपला जो आहे सदर स्टार्टअप महिला सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला समजलं, आता पार्टनरशिप मध्ये पण बिझनेस टाकतो बरोबर, आता पतीला पण घेतात, तर तुमचा महिलांचा इथे 51% वाटा पाहिजे. तुमचा इथं स्वतःचा पहिले 51% वाटा पाहिजे, 49% तुम्ही कोणालाही देऊ शकता, अशा प्रकारे तो आहे. समजलं असेल तुम्हाला इतकं पण. ओके, जे बिझनेस मध्ये शेअर होल्डर जे असतात ना, शेअर म्हणतो आपण त्यांना, अर्धा 50-50 पाहिजे आपल्याला. महिलांचं 51% पाहिजे आणि बाकीच्यांना तुम्ही 49% कोणाला पण देऊ शकता, अशा प्रकारे. सहस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे, अशा प्रकारे इथं आहे. महिला नेतृत्वाखाली स्टार्टअप किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा. म्हणजे तुमचा बिझनेस जो हा 1 वर्षापासून असा चालत जाणारा असणार, 1 वर्ष जुना बिझनेस पाहिजे इथं, किमान 1 वर्ष कार्यरत असावा. त्याच्यानंतर महिला नेतृत्वाखाली स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटी पर्यंत असावी. म्हणजे तुमची जे स्टार्टअपची वार्षिक जे आपल्या जीएसटी आपलं काय म्हणतो आपण त्यांना, जीएसटी वगैरे येते ना, जे आपला जीएसटी सर्टिफिकेशन वर आपलं जे असतं 10 ते 1 कोटी पर्यंत आपली उलाढाल पाहिजे तिच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण उलाढाल करून आपल्याला त्यांना दाखवायचं की माझा एवढं नेट प्रॉफिट किती आहे वगैरे, ते जे विचार दाखवायचे. आपल्या 10 लाखाची उलाढाल मी करते वर्षभराला 10 ते 1 कोटी पर्यंत पाहिजे, अशा प्रकारे ते आहे. महिला नेतृत्वाखाली स्टार्टअप यांनी राज्यातील महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान व स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेले नसावा. म्हणजे तुम्ही महिला नेतृत्वाखाली स्टार्टअप यांची राज्यातील शासनातील कोणत्याही योजनेचे तुम्ही अनुदान किंवा स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा. म्हणजे तुम्ही कधी लाभ घेतलेला असेल ऑलरेडी काही, तुम्ही तुम्हाला इथं करायचं नाहीये. तर सदर योजनेचे राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनातील राज्य
सोसायटी यांना अंमलबजावणी संस्थेकडून संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे, अशा प्रकारे इथे सांगितले गेलेले आहे. त्याच्यानंतर जे योजनेचे लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभार्थ्यांची निवड कशा प्रकारे होणार आहे ते इथं बघायचं. नीट ऐकायचं तुम्हाला इथं काही पण. तर सदर योजनेकरिता महिलांना नीट ऐकायचं आहे. महाराष्ट्र राज्य नावियंत्र सोसायटीच्या www.msins.in या अधिकृत संस्थेवर ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज करावा. या साईडवर आपल्याला निशुल्क अर्ज करायचा आहे. त्याची मी लिंक पण तुम्हाला टाकून दे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही काही चिंता करू नका. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्तावना, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, MCA, DP मान्यताप्राप्त प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यकते राहील. हे कागदपत्र तुम्हाला इथं नीट एकदा वाचून दाखवतो परत. अर्ज करणाऱ्या कंपनींना प्रस्तावना, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर मान्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहील. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. आता पुढे बघूया. प्राप्त अर्जापैकी आवश्यक नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येईल, अशा प्रकारे सांगितले गेलेले आहे. त्याच्यानंतर प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला विशेष प्राधान्य राहील, अशा प्रकारे इथे पण एक नियम आहे. त्याच्यानंतर इथं आयुक्त कौशल्य विभाग रोजगार व उद्योजक आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील व त्यांच्या समितीमार्फत प्राप्त अर्जांमधील निष्कर्षानुसार प्राप्त ठरवण्यात स्टार्टअपचे सादरीकरण व सत्र घेण्यात येतील व त्यांचे मूल्यांकन निष्कर्षाद्वारे स्टार्टअपची निवड करण्यात येईल, अशा प्रकारे सांगितलं गेलेलं आहे. झाली आपली निवड प्रक्रिया. यानंतर याकरिता स्टार्टअप क्षेत्रातील, बँकिंग क्षेत्रातील अग्रण्य संस्थांच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात येईल. ओके. त्यानंतर पात्र ठरण्यास स्टार्टअप यांची ठरणारी रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करण्यात येईल व मूल्यांकन समिती त्यांच्यामार्फत कामकाजाबाबत सनियंत्रण आढावा आणि समिती योजनेची अंमलबजावणी वेळोवेळी अहवाल सादर करणे, अशा प्रकारे इथे सांगितले गेलेले आहे. त्याच्यानंतर इथे 6 नंबरचा नियम जो इथे राज्य शासनामार्फत सचिव कौशल्य रोजगार उद्योजक नाविन्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली सनियंत्रण व आढावा समिती गठीत करण्यात येत आहे. या समितींच्या द्वारे योजनेचे वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यकतेनुसार त्यांना योजनेचे योजनेत करण्यात येत आहे. सदर ही समिती मुख्य कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र राज्य सोसायटी सहसचिव, उपसचिव व कौशल्य रोजगार उद्योगाच्या विभागात तसेच स्टार्टअप तज्ञ नियंत्रण यांचे सदस्य असतील. या सदस्यांची सचिव अतिरिक्त सह मुख्य कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र राज्य आणि सोसायटी मुंबई येथे राहतील, अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर इथे जे 7 नंबरला योजनेचा लाभ विशेष करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी योजनेचे एकूण रकमेच्या 1% पर्यंत निधी खर्च करण्यात येईल. म्हणजे योजनेची योजना तुम्ही निवडणार त्याची 1% आपला प्रचार करण्यासाठी त्यांना निधी खर्च करण्यात येईल, असं त्यांनी इथे सांगितले गेलेलं आहे. त्याच्यानंतर इथं सदर योजनेचे स्वतंत्र लेखानिशी उपलब्ध होण्यापूर्वीच योजनेचे खर्च लेखानिशी मागणी व झेड मुख्य लेखा 22-30 कामगार सेवानियोजन करून कौशल्य विकास अनुषंगाने 22-30A 334 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदाने या लेखानियमाखाली तरतुदी करून उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर या योजनेचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर निधीचे समायोजना या लेखीकरण करण्यात येईल. त्याच्यानंतर इथे लिहिले गेलेले आहे की याकरिता आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजक आयुक्तालय यांना नियंत्रण अधिकारी व त्यांचा लेखा आणि आहार संस्कृती अधिकारी म्हणून अधिकृत करण्यात येईल. त्याच्यानंतर सदर निधी आयुक्तालय कौशल्य विकास रोजगार उद्योजक
नवी मुंबई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन राज्य सोसायटी राज्याकडे वर्ग करून या बाबतीचे लेखी स्वतंत्र व त्यांच्या ठेवीनुसार उपरोक्त निधी करण्यासह उपलब्ध करण्यात येईल करून त्यांना देण्यात आला आहे व त्यानंतर कारणास्तव खर्च करून करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महाराष्ट्र शासन यांच्याकडे सोसायटीकडे यांच्याकडे राहील अशा प्रकारे ते सांगितले गेलेले आहे. आणि तुम्हाला सदर काही निर्णय वगैरे शासनाचे निर्णय वगैरे बघायचे असतील तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे यांनी मंजुषा कारंडे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून जाहीर झालेले आहे. परत सगळीकडे इथं 9 तारखेला देण्यात आलेले आहेत. तर ज्यांना ज्यांना बिझनेससाठी काही स्टार्टअप वगैरे स्टार्टअप योजना आलेली आहे अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यासाठी तुम्हाला त्या संकेतस्थळावर जाऊन आपले बिझनेस बद्दल माहिती वगैरे अपलोड करायची आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायचं आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील त्या व्हिडिओच्या मला कमेंट बॉक्स करा. कमेंटमध्ये कमेंट्स टाका काय काय डाऊट्स आहे तिथे मी तुम्हाला नक्की उत्तर देईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते पण मी बनवणार आहे. नवीन नवीन योजना मी आणत राहणार आहे. तुम्हाला त्यासाठी आपल्याला महिलांसाठी आपल्या महिला प्रवर्गासाठी हा व्हिडिओ शेअर करायचा आपल्या नातेवाईकांमध्ये महिला प्रवर्गामध्ये शेअर करा. आणि नवीन बिझनेससाठी आपल्या स्टार्टअपसाठी कशा प्रकारे आपल्याला निधी मिळणार आहे ते तुम्ही बघू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू गाईज.